ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। संगमनेरमध्ये दागिन्यांच्या व्यवसायासोबतच सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जपणारा एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय। संगमनेर शहरामधील पंकज ज्वेलर्स आणि न्यू पंकज ज्वेलर्स यांच्या वतीनं गेल्या सलग 5 वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील जोडप्यांना माता वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याची परंपरा जपली जाते। यावर्षी देखील या उपक्रमाची परंपरा कायम ठेवत सोमवारी 10 ऑगस्ट रोजी माता वैष्णव देवी यात्रेनिमित्तानं संगमनेर तालुक्यातील तब्बल 40 जोडप्यांना दर्शनासाठी घेऊन जाण्यात आलंय। या दर्शन यात्रेच्या प्रस्थान प्रसंगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी ओंकारगिरी महाराज, पीठाधीश्वर तारा अघोरपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच सौ निलिमाताई अमोल खताळ यांच्या उपस्थितीत सर्व भक्तांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। त्यानंतर भक्तांना माता वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी यात्रेसाठी उत्साहात प्रस्थान करण्यात आलं। पंकज ज्वेलर्स आणि न्यू पंकज ज्वेलर्सचे संस्थापक श्री विनायक दिगंबर नागरे तसेच पंकज नागरे आणि सागर नागरे यांच्या पुढाकारामधनं हा उपक्रम गेल्या 5 वर्षांपासून सातत्यानं राबवण्यात येतोय। ग्राहकांशी केवळ व्यावसायिक संबंध न ठेवता त्यांना धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमामधून केला जातो। माता वैष्णवी देवीचं दर्शन घडावं, धार्मिक पर्यटनाची संधी उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांसोबतचे आपुलकीचे नातं अधिकच दृढ व्हावं या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला। दरवर्षी या उपक्रमाला जोडप्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। यंदा देखील 40 जोडप्यांनी या दर्शन यात्रेत सहभाग घेतलाय। व्यवसायासोबतच सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जपणं ही आमची परंपरा आहे। ग्राहक हे आमच्या परिवाराचा एक भाग आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून माता वैष्णवी देवीच्या दर्शनाचा हा उपक्रम राबवण्यात येतो, अशी भावना पंकज ज्वेलर्स आणि न्यू पंकज ज्वेलर्सच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे। दागिन्यांच्या व्यवसायामधनं ग्राहकांशी निर्माण झालेलं नातं हे केवळ व्यवहारापुरतं मर्यादित न ठेवता त्याला माणुसकीची, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा पंकज ज्वेलर्सचा हा उपक्रम संगमनेर तालुक्यात विशेष कौतुकाचा विषय ठरतोय। सलग 5 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामधनं ग्राहक म्हणजे परिवार ही भावना प्रत्यक्षात जपली जात आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे। माता दी 2026 10/8/2026 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैष्णव मातासाठी आज आम्ही 81 जण दर्शनासाठी, देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात आहे। 40 जोडपे, देवीचा आकडा झाला 9, 81 जण टोटल आहे। तर आज आमचं पंकज लॉन्चतून प्रस्थान आहे। 12 तारखेला जे जम्मूमध्ये पोहोचतील, 13 तारखेला दर्शन आहे वैष्णव माताचे, 14 तारखेला शिवखोडीचं दर्शन आहे भोलेनाथांचं, 15 तारखेला जम्मू दर्शन आहे, 15 तारखेला रात्री परतीचा प्रवास आहे। असं याही वर्षी आम्ही पंकज ज्वेलर्स, न्यू पंकज ज्वेलर्स, पंकज लॉन्स यांच्या माध्यमातून यात्रेकरूंना वैष्णव माताची यात्रा दर्शन घडवत असतो। देवीने आम्हाला याही वर्षी यात्रेकरूंच्या रूपात 40 जोडप्यांना वैष्णव माता दर्शनासाठी लाभ दिला आहे। जय माता दी। जय माता दी। तर पंकज ज्वेलर्स, पंकज लॉन्स, न्यू पंकज ज्वेलर्सतर्फे दरवर्षी आपण जोडपे नेत असतो। पंकज ज्वेलर्स, पंकज लॉन्स, न्यू पंकज ज्वेलर्सचे जे कस्टमर्स आहे, प्रत्येक कस्टमरला संधी भेटू या हिशोबाने आपण दरवर्षी वैष्णोदेवीला स्वखर्चाने पंकज ज्वेलर्स, पंकज लॉन्स, न्यू पंकज ज्वेलर्सतर्फे जोडपे नेत असतो। त्याच्यात सगळा खर्च पंकज ज्वेलर्सच करतील। हे पंकज ज्वेलर्सचे जे कस्टमर आहे, जे काही येऊ शकत नाही किंवा ज्यांची परिस्थिती नाही, त्या हिशोबाने कस्टमर वैष्णोदेवीला नेले जातात। जे कस्टमर खरेदी करता त्यांच्यातनं काही कस्टमर निवडले जातात किंवा त्याचं लकी ड्रॉ होतं, त्या हिशोबाने प्रत्येक कस्टमरला संधी भेटते वैष्णोदेवीला जाण्याची।
नमस्कार, जय माता दी. आज 10/8/2026 रोजी पंकज ज्वेलर्स, पंकज लॉन्स तसेच नागरे कुटुंबाच्या वतीने वैष्णोदेवी यात्रेचे आयोजन करण्यात आले आणि संगमनेर अकोले येथील 40 जोडप्यांना कुठलाही 1 रुपया न घेता त्यांना यात्रेसाठी नेण्यात येणार आहे. अशीच ईश्वर सेवा नागरे कुटुंबाच्या हस्ते घडत राहो हीच माता वैष्णोदेवी चरणी प्रार्थना आहे. जय माता दी. जय माता दी. मी मोहन देशमुख. मागच्या वर्षी पण आम्ही मातादीला गेलो होतो. नागरे परिवाराने आम्हाला खूप काही छान पद्धतीने नियोजन करून आम्हाला मागच्या वर्षी 42 लोकांना घेऊन गेलेले होते आणि मी मागच्या वर्षी त्यांना शेवटी म्हणलो होतो का आपण पुढल्या वर्षी आपण डबल च्या संख्येने जायचं. तसंच त्या पद्धतीनं त्यांनी यावर्षी बी 80+ लोकांना मातादीच्या दर्शनासाठी निमंत्रित केलेले आहे. त्याबद्दल मी आमच्या सर्व यात्रे परिवाराच्या वतीने नागरे परिवाराचं खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो. त्यांनी अशी सेवा आणि मातादीवरील प्रेम, विश्वास आणि श्रद्धा कायम भविष्यात अशीच राहील अशी मी मातादी चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गेल्या 5 वर्षापासून पंकज ज्वेलर्सचे मालक विनायक शेठ नागरे, सागर शेठ नागरे यांच्यामार्फत अनेक भाविकांना वैष्णोदेवीचा लाभ मिळालेला आहे. मागील वर्षी आणि ह्याही वर्षी आम्ही त्यांच्याबरोबर ट्रिपला चाललो आहेत. मागील वर्षी त्यांच्या एक कुटुंब म्हणून त्यांनी आमची जी काळजी घेतली, प्रत्येक ठिकाणी ते आमच्याबरोबर सतत राहिले आणि आमच्या कुटुंबाप्रमाणे त्यांनी काळजी घेऊन आमची सर्वांची देखभाल केली. कुठल्याही प्रकारची कमतरता आम्हाला त्या ठिकाणी वाटली नाही आणि असे हे नागरी परिवार दानशूर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटले. आणि आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेली 7 ते 8 दिवस त्यांच्याबरोबर होतो. 15 ऑगस्टही आम्ही त्या ठिकाणी साजरा केला आणि 15 ऑगस्ट साजरा करून त्यांनी आम्हाला आसपासच्या परिसरामध्ये जे स्थळं पाहण्यासारखे होती ते पण आम्हाला दाखवले. शिवखुरीसारखं स्थळ दाखवलं, रघुनाथ टेम्पलसारखं दाखवलं, जम्मूमध्ये अनेक स्थळं दाखवली आणि अशा ह्या दानशूर सागर शेठचा व विनायक शेठ नागरे यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. नमस्कार. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. आज या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे की आपले नागरे शेठ, सागर शेठ यांच्या माध्यमातून अनेक जण भाविक जय माता दीच्या घोषामध्ये वैष्णोदेवी यात्रा सहल करत असतात. यामध्ये अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये सागर शेठ हे सर्व भाविकांना संगमनेर येथून जाण्या येण्याचा पूर्ण खर्च आणि पूर्ण ट्रिप अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्याबद्दल मी नागरे ज्वेलर्सला यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. तसेच ह्या ट्रिपमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, मी मागच्या वर्षी जाऊन आलो तर अतिशय आनंदी आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही मातादेवीचं दर्शन केलं. मी आमच्या चोपडे परिवार आणि चोपडे इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंटच्या तर्फे या सर्वांना आज जे भाविक निघाले आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि नागरे परिवार यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज आपल्या संगमनेर शहरातील पंकज ज्वेलर्स ग्रुप म्हणजे जे काही विनायक नागरे काकांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णोदेवी माता या ठिकाणी दर्शनासाठी जो काय म्हणजे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील, बरोबर ना काका? हा, म्हणजे ज्यांना खरंच मातेने बोलवलेलं आहे अशा जोड्यांना जाण्यासाठी तुम्ही गेल्या 5 वर्षापासून जे नियोजन करताय हे खूप भाग्याची गोष्ट आहे. असं भाग्य कुणाच्या नशिबात नसतं आणि गेल्या 5 वर्षापासून तुम्ही ते करताय. आणि विशेष म्हणजे माझे म्हणजे आमदार अमर खताळांचे 2रं वर्ष आहे आणि तुम्ही आम्हाला पण संधी देता आणि आम्हाला सुद्धा बोलवता, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते. खर तर मला यायला थोडा उशीर झाला, म्हणजे कार्यक्रम असतात, भरपूर काही ठिकाणी भेटी असतात आणि विशेष म्हणजे तुम्ही जर आता देवालिकाला जायला लागेल तर माझ्या घरात पण सासू सासरी मला घरासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो. हे फार महत्वाचं आहे.
म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टीतून मला घरासाठी वेळ काढावा लागतो आणि तो वेळ मी दुपारचा घरासाठी देते, म्हणून मला यायला उशीर झाला. पण आज जे गेल्या 5 वर्षापासून यांच्या कुटुंबाचं जे कार्य चालू आहे खरंच खूप छान चालू आहे. त्या निमित्ताने का होईना तुम्ही जोडीने आज घरातून निघताय, जोडीने दर्शनासाठी जाताय आणि जोडीने त्या म्हणजे देवाच्या दारी मी म्हणते सर जोडीनेच जायला पाहिजे. कुठंतरी देवाला पण वाटतं की फिरायला तर सगळेच जातात, कारण की मी काय म्हणते बरं फिरायला सगळेच जातात, पण फिरण्यापेक्षा जोडीने देवाला गेलेलं ते एक वेगळाच आनंद असतो. आयुष्याचा सुंदर क्षण असतो, कारण की प्रत्येक देवाला म्हणजे शंकराला पार्वती आहेत, श्रीकृष्णाला राधा आहेत, आपलं रामाला सीता आहे. पण ते जर त्यांनी एकजुटीने राहून जर संसाराचा गाडा करून आपल्या तुम्हाला घडवलंय, आपल्याला जगायला शिकवलंय, तर अशा ठिकाणी आपण जोडीनेच जायला पाहिजे. मुलं छोटे मुलं असेल तर ठीक आहे, मुलांना माझ्या सासूबाई काय म्हणतात आणि बाहेरचे पण लोक म्हणतात सर जर माहेरी गेलं तर बाहेरचे म्हणतात मुलं आणि नसेल तर ये बाई, नसेल मुलं आणलेले तर मुक्कामी सुद्धा थांबू नको. म्हणजे कुठेतरी त्या मुलांचं सुद्धा आपल्यासाठी आता ठीक आहे एवढं लांब जायचंय म्हणून मुलं नाही, पण आपण आवर्जून जसं का काकांचा ध्यास आहे ठीक आहे वैष्णोदेवीला नाही, बाहेर कुठे नाही, पण आपल्या इथे छोटे मोठे आपले जे दैवत आहे, ग्रामदैवत म्हणा, आपले कुळदैवत आहे, या ठिकाणी सुद्धा जोडीने जाऊन आपल्या लेकरा बाळांना जाऊन दर्शन घेणं तितकंच महत्वाचं आहे. भले 1-2 वर्षात नाही 2-3 वर्षात सुद्धा ते खूप महत्वाचं आहे. कारण की आपण जर केलं आपल्याला आपल्या लेकरांना सोबत घेऊन पुढे गेलं तर नक्कीच म्हणजे तुम्हीच असं सांगायला पाहिजे की तुमच्या जोडी बरोबर अजून एक तुमचं लेकरू घ्या, तर नक्कीच त्यांना सुद्धा आपली रूढी परंपरा सांगण्यास फार मदत होईल. आणि तुम्ही फक्त वैष्णोदेवीच घेताय का? हा म्हणजे वैष्णोदेवीच ठीक आहे, पण मी तर म्हणते मागणी भरपूर वाढली असेल, तुम्हाला अजून एक म्हणजे सांगणारे सांगत असतील की वैष्णोदेवी सोडून दुसऱ्या देवाला आम्हाला घेऊन चला, अशी ट्रिप करा. कारण की कोणीतरी ट्रिप आयोजित करताय कुठलाही खर्च न करता, कारण की आपल्याला कसं असतं आपण इतका पैसा कमवतो तो कोणाला शेवट वरती न्यायचा नसतो, आपण तो खर्च करायलाच घाबरतो, तो खर्चच करत नाही. पण हा पैसा आपण देवाधिकारासाठी खर्च केला पाहिजे, आपल्या हाऊस माऊस साठी खरंच खर्च केला पाहिजे. कारण की हा मानवी देह एकटाच येतो, काय पुन्हा कोणाला भेटत नाही. त्याच्यासाठी मी म्हणते आहे सगळं हे करा, पण जेवढा आपण खर्च करू तेवढा देव पण आपल्याला देत असतो. तर आज सुद्धा काका तुमचं नियोजन खरंच खूप छान असतं, छान नियोजन आहे. तुमच्या पंचायत तुमचे मुलं सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेले आहेत, मुलांचं सुद्धा तेवढंच योगदान आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी मला आता योग भेटतो जाण्याचा, सप्ताह असेल, सगळे हरिभक्त पारायण त्यांचं कीर्तन ऐकण्याचा योग भेटतो. प्रत्येक ठिकाणी महाराजांचं हेच म्हणणं असतं का आपला मानवी देव काय कारणे लावावा, समाज कारणासाठी लावावा, देश कारणासाठी लावावा. आणि आपल्या महापुरुषांनी म्हणजे शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी त्या सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलं आहे, बाबासाहेब आंबेडकर असतील, की समाजासाठी आपण कसं जगलं पाहिजे. तर तुमचा हा उपक्रम छान आहे, असाच उपक्रम कायम चालू ठेवा. वैष्णोदेवी माता तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या पाठीशी आहे म्हणजेच आमच्या पण पाठीशी आहे. कुठेतरी त्याचा कृपा आशीर्वाद आम्हाला सुद्धा म्हणजे भावना सुद्धा लाभणार आहे. कारण की जो माणूस निस्वार्थपणे सेवा करतो, निस्वार्थपणे काम करतो, त्या कार्याची पावती जनतेला तर द्यावाच लागते, पण त्या कार्याची पोचपावती वरती देवाला सुद्धा द्यावा लागते, त्याच्याकडे सुद्धा न्याय आहे. म्हणून असंच कार्य चालू ठेवा. नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन भाऊंचंही राहणार आहे. भाऊ मागे मागे माझाही थोडं खालीचं वाटा म्हणून माझंही मार्गदर्शन राहील. आणि तुम्हाला तुमच्या ट्रिपला कधी अडचण आली तिथे जाऊ तर आवर्जून भाऊंना सांगा, योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल, योग्य ते सहकार्य केलं जाईल. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.